कृष्णाच्या कलनरी आर्ट्स इन्स्टिट्यूटमुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले, माजी मंत्री दिलीपराव देशमुख तसेच आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकासावर आधारित असून यामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आजच्या काळात हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये कुशल शेफची मोठी मागणी आहे आणि ही गरज लक्षात घेऊन कृष्णा विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी सांगितले की कलनरी आर्ट्स हे केवळ कला नसून एक विज्ञान आहे आणि या क्षेत्रातील उच्चशिक्षित तज्ज्ञ तयार करण्यासाठी ही इन्स्टिट्यूट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेल्या किचन लॅब्स उभारण्यात येणार असून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनीही या संस्थेतून दर्जेदार शेफ घडतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान कृष्णा फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका गौरवी भोसले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की पोषणयुक्त आहार आणि आधुनिक पाककलेचे ज्ञान देणारे तज्ज्ञ तयार करणे हेच या इन्स्टिट्यूटचे उद्दिष्ट आहे. या नव्या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.